नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, शेंदूर खरवडायला सुरुवात होते आहे का? मित्र, आजचा जो विषय आहे तो निवडणुकीच्या संदर्भात केलेल्या भाषणातून उत्पन्न झाला आहे, पण त्याचा निवडणुकीच्या परिणामाशी काही संबंध नाही. पण हा विषय अतिशय गंभीर आहे, थोडासा अस्वस्थ करणारा आहे आणि म्हणून तो विषय मी घेतोय. अजितदादा पवार एका प्रचार सभेमध्ये असं म्हणाले की सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नादाला लागू नये. ते जर बोलायला लागले तर त्यांना 1 मिनिट बारामतीत राहता येणार नाही, त्यांना मुंबईला पळावं लागेल. मी पुष्कळ काही बोलू शकेन. ठाण्यातल्या एका सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असं म्हणाले की आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या घरच्यांची विचारपूस करण्याऐवजी मातोश्रीनं मला त्यांच्या प्रॉपर्टीविषयी विचारलं, किती प्रॉपर्टी आहे. तेव्हा मी म्हटलं की अहो, तो संन्यस्त वृत्तीचा माणूस होता, त्याची कसली प्रॉपर्टी? आणि तेव्हा मला मी चुकीच्या ठिकाणी आलो याची जाणीव झाली. त्यानंतर मी संघटनेमध्ये नाईलाजानं काम करत राहिलो. या दोन्ही घटना, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही विधानं मला खूप काही सांगून गेली. महाराष्ट्राची जी दैवत आहेत, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, कोणाला आवडो न आवडो, ही अनेक लोकांची दैवत आहेत. यांच्यावरचा शेंदूर खरवडायला सुरुवात होते आहे का असं मला वाटलं. आणि जवळच्या माणसांकडून राजकारणातला जो खेळ आहे तो अत्यंत निर्घृणपणे, कठोरपणे, दयामाया न दाखवता केला जातो. त्यात सगळे लोक भाग घेतात, कारण ती मजा असते. मला हे व्हायला नको आहे. हे उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे या दोघांनी विशेषतः समजून घ्यायला पाहिजे आणि मतभेद किती ताणायचे याचा विचार करायला पाहिजे. आणि एका मर्यादेच्या पलीकडं भांडणाचं स्वरूप हे राजकीय, पक्षीय असलं पाहिजे. त्याला वैयक्तिक पातळीवर आणलं जाता कामा नये याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि जी दैवत आहेत, त्यांना दैवत ज्यांना मानायचं आहे, त्यात फार विक्षेप, विकल्प, इतिहासाशी कोणी प्रतारणा करावी असं म्हणत नाही. इतिहासाला सत्य काय आहे ते समोर यायला हवं असतं, पण त्याची सुद्धा एक काळ, वेळ असते असं मला वाटतं. या विषयात महाराष्ट्राच्या एकंदर परंपरा काय आहेत? गांधी आणि नेहरू यांच्या आयुष्यात, खाजगी जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनात आणि खाजगी जीवनात भरपूर चुका झालेल्या आहेत. आणि संघाविषयी यांची भूमिका अत्यंत प्रतिकूल, असहकाराची, असहिष्णू अशीच राहिलेली आहे. तरीसुद्धा संघाचे 2 सरसंघचालक कोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे, पण त्यांच्या खाजगी आयुष्यावर चुकूनसुद्धा शब्द काढलेला नाही. त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा विचारसुद्धा त्यांनी मनात आणलेला नाही. त्याचा परिणाम भाजपवर सुद्धा झालेला आहे, भाजपच्या संस्कृतीवर. त्यामुळे भाजप व्यक्तिगत हल्ले त्या मानानं कमी करतो. चारित्र्य हनन हा कार्यक्रम भाजपच्या अजेंड्यावर जवळजवळ नसतो असं म्हणायला पाहिजे. ती परंपरा आपण सोडणार आहोत का याचा विचार आपण करायला पाहिजे.
आणि म्हणून बाळासाहेबांच्या आयुष्यात, शरद पवारांच्या आयुष्यात लोकांना कुतूहल आहे, पण त्यांना ज्या गोष्टी कळलेल्या नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. त्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लोकांना कळल्या पाहिजेत असं काही नाही. पण इथे जर आत्ता सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांनी विवेक बाळगला नाही आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी आपण करू तेच खरं आणि दुसरा काही विचार त्यांनी मग केला नाही, तर त्यांचे जे विरोधक आहेत त्यांचं सुद्धा भान सुटू शकतं आणि त्यांना जे काही माहिती आहे ते ते लोकांसमोर उघडं करू शकतात. हे भान आपण ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की चारित्र्य हननाची मोहीम उघडली जाऊ नये असं मला वाटतं. या विषयातला माझा एक किस्सा, मी आजपर्यंत कधी न सांगितलेला असा किस्सा, असे माझ्याकडे बरेच किस्से आहेत आणि पत्रकारांविषयी सुद्धा मी हे सांगतो की मी पत्रकारांवर टीका करत असतो, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातले पत्रकार हे पुष्कळच सभ्य आहेत. ते लाचार असतील, शरद पवारांच्या कह्यात गेले असतील, तरीसुद्धा एक सभ्यतेची पातळी त्यांनीसुद्धा सांभाळलेली आहे आणि त्यांनी चारित्र्य हननाच्या मोहिमेमध्ये एखाद दुसरा अपवाद सोडला तर हिरिरीनं भाग घेतला आहे, मनापासून भाग घेतला आहे असं मला दिसत नाही. माझा किस्सा असा आहे की आनंद दिघे यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेला, ठाण्यातल्या हिंदुत्व म्हणजे काय कळावं याविषयी प्रचंड जिज्ञासा होती, प्रचंड त्यांना आस्था होती त्या विषयावर आणि काळजी होती की हिंदुत्व यांना नीट कळले की नाही. नुसते शिवसैनिक नाही तर हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक माझे कार्यकर्ते मला व्हायला हवेत असं ते माझ्याजवळ अनेक वेळा म्हणायचे. आणि त्यांनी एकदा कल्याण शहरात एक मोठा वर्ग घेतला आणि मला सांगितलं की तुम्ही या वर्गाचे मुख्य अधिष्ठाते आहात, तुम्ही हिंदुत्वावर बोलायचे. आणि मग मी 2.5 तास हिंदुत्वाचे वेगवेगळे पैलू आणि राजकारण करताना हिंदुत्व कसं करायला, हिंदुत्वाचं भान कसं ठेवलं पाहिजे, हिंदू हित म्हणजे काय, हिंदूंवरची आक्रमणं कोणती आहेत, हे सगळं मी सांगितलं. माझं भाषण चालू असताना एक 15 मिनटं होऊन गेली होती, दत्ताजी साळवी तिथे प्रवेश करते झाले. त्याबरोबर शिवसैनिकांनी त्यांच्या सवयीप्रमाणे दत्ताजी साळवी यांचा विजय असो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा ते भडकले आणि थांबवलं त्यांनी. ते म्हणाले, गप्प बसा, मी इथे कुलकर्ण्यांचं भाषण ऐकायला परळवरनं आलेलं आहे, त्यांचं भाषण आपण ऐकूया, माझा जय जयकार करू नका. आणि त्यांनी शेवटपर्यंत माझं भाषण ऐकलं. भाषण झाल्यानंतर सगळे लोक पांगापांग झाली. त्यावेळेला मी, दत्ताजी साळवी आणि आनंद दिघे, आम्ही तिघेच जण होतो. दत्ताजी साळवी असं म्हणाले, आनंद, आपल्याला हवा तो माणूस मिळाला, तू उद्या बाळासाहेबांना फोन कर आणि अपॉइंटमेंट घे, मी बोलतो त्यांच्याशी, आपण जाऊन बोलून सांगू की आपल्याला राज्यसभेचा उमेदवार पाहिजे होता ना, तो मिळाला. इतकं हिंदुत्व चांगलं दुसरं कोणी मांडू शकणार नाही. मी बघतच राहिलो आणि मी त्यांना म्हटलं, हे बघा, तुमचे जेवढे बाळासाहेबांशी संबंध आहेत तेवढे माझे नसतील, पण माझे चांगले संबंध आहेत आणि बाळासाहेबांनी अनेकांना, अगदी सुनील गावस्करपासून अनेकांना, माझे जे आवडते पत्रकार आहेत त्यात कुलकर्णी आहेत, असं अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी संसदेच्या सभागृहात हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये हिंदुत्व सम्यकपणे, समर्थपणे मांडू शकतो याची बाळासाहेबांना पूर्ण कल्पना आहे. पण मी एवढंच करू शकतो याची पण त्यांना कल्पना आहे. आणखीन मग तुमच्या राजकीय नेत्यांची अवांतर कामं असतात, ती मी करीनच असं मला जर तिथे खात्री वाटत नाही
तर ती दुसऱ्यांना का वाटेल. त्यामुळे माझी निवड होईल असं नाही. राजकीय नेत्यांच्या अपेक्षा कार्यकर्त्यांकडून वेगळ्या असतात. बाळासाहेब आमच्या पत्रकारांच्या संमेलनात अनेक वेळा असं म्हणाले, अरविंद तुझ्यासाठी सामन्यामध्ये एक खुर्ची राखून ठेवलेली आहे, केव्हा येऊन तुझे बस आणि मला फोन करून सांग, मी आजपासून आलो आहे. मी एक दिवशी मातोश्रीवर जाऊन त्यांना म्हटलं की बाळासाहेब, मी तुमचा मित्र आहे, तुम्ही मला मित्र मानता, तेवढा मी मोठा नाही पण मानता, मला तुमचा नोकर व्हायला सांगू नका. बाळासाहेबांनी मोठ्या मनानं ते मान्य केलं. असा माझा किस्सा आहे. हे मी कधी कोणाला सांगितलं नाही, कारण कोणाची काय कामं असतील हे मला साधारणपणे या व्यवसायात वावरत असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या काय अपेक्षा असतात आपल्या कार्यकर्त्यांकडून याची मला साधारण कल्पना होती आणि मी त्या पठडीतला नव्हतो. मी केवळ हिंदुत्वाचं काम करणारा एक कार्यकर्ता होतो, एक विचार मांडणारा असा साक्षेपी कार्यकर्ता होतो, एवढंच म्हणता येईल. हा किस्सा मी का सांगितला, हा मी कधी कोणाला सांगितला नाही, कारण त्याच्यावरनं मग कुतूहल वाढत जातं. म्हणजे काय, कसली कामं काय, त्याच्याशी सामान्य माणसाचा तसा काही संबंध नसतो. तर म्हणून मला हा किस्सा मी पहिल्यांदा सांगतोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उद्धव ठाकरे, मी नेहमी म्हणतो की हा व्हिडिओ उद्धव ठाकरे आणि यांच्यासाठी मी करत नाही आहे, त्यांच्यात सुधारणा होईल असं मला वाटत नाही, हा सर्वसामान्य शिवसैनिकासाठी मी करतो. पण हा व्हिडिओ उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे या पातळीवरच्या नेत्यांसाठी मी करतो आहे की तुम्हाला तुमच्या दैवतांची, तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांची जर काळजी असेल तर पक्षांतर्गत मतभेद एका मर्यादेच्या पलीकडं वाढवून देऊ नका आणि सामंजस्यानं काम करायची सवय लावून घ्या. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.